या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने जननायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित केलं। कर्पूरी ठाकूर यांचा जन्मदिवस 24 जानेवारीला होता, त्यामुळे त्याच्याच एक दिवस आधी म्हणजे 23 जानेवारीला सरकारने ही घोषणा केली। भारतरत्न पुरस्कार म्हणजे नेमकं काय, भारतरत्नासाठी व्यक्तीची निवड कशी होते, भारतरत्न कोणाला दिला जातो आणि ती देण्यामागची प्रक्रिया काय आहे, हेच आपण या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। नमस्कार, मी शीतल मोरे विषय 1 मध्ये तुमचं स्वागत करते। स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडून देशातील लोकांना पदव्या दिल्या जात होत्या। यामध्ये राय बहादूर, सरदार बहादूर, खान बहादूर आणि सर अशा पदव्या होत्या। नंतर आपला देश स्वतंत्र झाला आणि इंग्रज गेल्यावर त्यांनी दिलेल्या पदव्याही गेल्या। 26 जानेवारी 1950 ला भारताने आपलं भारतीय संविधान अंमलात आणलं। या संविधानात मूलभूत अधिकार दिलेत। त्याचाच भाग असलेल्या कलम 18 मध्ये सांगण्यात आलंय की सर्व नागरिकांना समानता प्रदान करण्यासाठी पदव्या रद्द करणं आवश्यक आहे। त्यासाठी कलम 18 मध्ये पदवी रद्द करण्याची तरतूद करून समानतेचा अधिकार अधिक प्रभावी करण्यात आला। एखाद्याला दिलेल्या या सन्मानामुळे समाजात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ नये याची राज्यघटनेत पूर्ण काळजी घेण्यात आली होती। त्यानंतर 1954 सालापासूनच भारतरत्न या सन्मानाची घोषणा करण्यात आली। हा भारताचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे। हा सन्मान भारतातील कोणत्याही नागरिकाला दिला जाऊ शकतो, मग त्याची जात, व्यवसाय, पद आणि लिंग कोणतंही असो। भारतरत्न या सन्मानाला आपल्या नावापुढे जोडलं जाऊ शकत नाही। भारतरत्न ज्यांना मिळालाय ते त्यांच्या बायोडेटामध्ये, लेटर हेडवरती किंवा व्हिजिटिंग कार्ड यांसारख्या ठिकाणी लिहू शकतात की राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार सन्मानित। त्याच वर्षी म्हणजे 1954 मध्ये भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांना भारतरत्न प्रदान केला। भारतरत्न पुरस्कारासोबत नेमकं काय मिळतं, तर भारतरत्न पुरस्कारामध्ये पदक आणि प्रमाणपत्र मिळतं। भारतरत्न हे पिंपळाच्या पानाच्या आकारात बनवलं जातं। पुरस्कारासोबत कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात नाही, म्हणजेच फक्त पदक आणि प्रमाणपत्र मिळतं। 1954 मध्ये हा सन्मान केवळ एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना दिला जात होता, मात्र 1955 मध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही भारतरत्न देण्याची तरतूद करण्यात आली। सरकारी विभागाकडून भारतरत्न प्राप्तकर्त्यांना सुविधा देण्यात येतात। उदाहरणार्थ, भारतरत्न प्राप्तकर्त्यांना रेल्वेकडून मोफत प्रवास सुविधा मिळतात, महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण मिळतात, सरकार त्यांना वॉरंट ऑफ प्रेसिडेंट मध्ये स्थान देतं। आता वॉरंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे काय, तर ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो त्यांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री यांच्याकडून प्रोटोकॉलमध्ये सन्मानित केलं जातं। मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांबरोबर स्थान दिलं जातं। सरकारी कार्यक्रमात भारतरत्न प्राप्तकर्त्यांना प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रपतींच्या वॉरंटचा वापर केला जातो। राज्य सरकार देखील त्यांच्या राज्यामध्ये भारतरत्न प्राप्त करणाऱ्या सेलिब्रिटींना सुविधा देतात। आता भारतरत्न हे पदक नेमकं कसं असतं, तर भारतरत्न पदक हे तांब्यापासून बनवलं जातं, ज्यावर एक प्लॅटिनमचा तेजस्वी सूर्य देखील बनवलेला असतो। त्याच्या खाली भारतरत्न लिहिलेलं असतं। तसंच दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ कोरलेला असतो, ज्याच्या खाली भारताचं ब्रीदवाक्य म्हणजे सत्यमेव जयते हे लिहिलेलं असतं। हे पदक पश्चिम बंगालच्या अलीपूर टंकसाळ इथे बनवलं जातं। अलीपूर टंकसाळ म्हणजे जिथे नाणी बनवली जातात ते ठिकाण। याशिवाय राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेलं प्रशस्तीपत्रकही या पुरस्कारात दिलं जातं। आता हा भारतरत्न कोणाला दिला जातो, तर 1954 मध्ये जेव्हा भारतरत्न देण्यास सुरुवात झाली तेव्हा फक्त 4 क्षेत्रातील लोकांना भारतरत्न दिले जायचे। यामध्ये साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांचा समावेश होता। त्यानंतर 2011 मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यात आणखी एक क्षेत्र जोडलं, ज्यामध्ये समाज आणि मानवतेसाठी कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्यांना भारतरत्न देण्याची तरतूद करण्यात आली। 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा सन्मान मिळवणारा पहिला खेळाडू ठरला। एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना भारतरत्न हा पुरस्कार दिला जाऊ शकतो। स्वातंत्र्य सैनिक खान अब्दुल गफार खान, ज्यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जातं, आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनाही हा सन्मान देण्यात आलाय। आता भारतरत्न पुरस्कारासाठी निवड कशी केली जाते ते पाहूयात। भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करावी हे ठरवण्यासाठी देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रपतींना एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करतात। इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की भारतरत्नासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसीची आवश्यकता नसते। आता भारतरत्न या पुरस्काराशी संबंधित काही किस्सेही ऐका। सगळ्यात आधी हा किस्सा ऐका।
ज्यात नेहरूंनी स्वतःला भारतरत्न दिला होता असं म्हटलं जातं. वास्तविक सगळं प्रकरण असं आहे की नेहरू 13 जुलै 1955ला परदेश दौरा संपवून भारतात परतलेले. विमानतळावर जमलेली लोकांची गर्दी पाहून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतः प्रोटोकॉल तोडून नेहरूंचं स्वागत करण्यासाठी गेले. याच्याच 2 दिवसानंतर म्हणजे 15 जुलै 1955ला राष्ट्रपतींनी विशेष मेजवानीचं आयोजन केलं होतं. राष्ट्रपती भवनातील जेवणाच्या टेबलावर उपराष्ट्रपती आणि इतर लोकही उपस्थित होते. अनौपचारिक हलका फुलका संवाद चालू होता आणि त्यात अचानकच राष्ट्रपती जेवता जेवता उभे राहिले आणि त्यांनी जाहीर केलं की त्यांनी नेहरूंना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी पुढे असं म्हटलं, अ ग्रेट आर्किटेक्ट ऑफ पीस इन आवर टाइम, म्हणजेच आमच्या काळातील शांततेचे महान शिल्पकार. नेहरू आश्चर्यचकित झाले आणि मी अद्याप या सन्मानासाठी पात्र नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाच्या शिफारशीशिवाय नेहरूंना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी असंवैधानिक कृत्य केल्याचं देखील राष्ट्रपतींनी म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मान्य केलं. पण यानंतरही हा सन्मान नेहरूंना देण्यातच आला. 1977चा आणीबाणीचा काळ संपल्यानंतर मोरारजी देसाई जनता पक्षाचे नवे नेते आणि देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होताच त्यांनी भारतरत्न पुरस्कारावर बंदी घातली. त्यांनी केवळ भारतरत्नच नाही तर सर्व प्रकारच्या नागरी सन्मानांवरच बंदी घातली होती. मोरारजी देसाई यांनी आरोप केले की हे पुरस्कार देताना भेदभावाची वागणूक दिली जाते. मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि भारतरत्न पुरस्कार द्यायला पुन्हा सुरुवात झाली. भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यानंतर मदर तेरेसा यांना प्रथमच भारतरत्न देऊन 1980 मध्ये गौरवण्यात आलं होतं. आता आपण अशा न्यायालयीन प्रकरणाबद्दल पाहणार आहोत ज्यामध्ये भारतरत्न या पुरस्कारावरच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आपल्या लोकशाहीचं हेच तर सौंदर्य आहे की आपण एखाद्या गोष्टीची असहमत असल्यास आपण आपली असहमती व्यक्त करू शकतो. ही गोष्ट आहे 1993 ते 1995 मधली. 1993 ते 1995 पर्यंत एकाही व्यक्तीला भारतरत्न देण्यात आला नव्हता. कारण एक PIL म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला आपण जनहित याचिका म्हणतो, ही जनहित याचिका केरळ आणि मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. यामध्ये राज्यघटनेतील कलम 18 हे तेच कलम ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. स्वतंत्र भारतात कोणत्याही प्रकारची पदवी देणं हे समानतेच्या विरोधात असल्याचं त्यात म्हटलं होतं. यात फक्त शैक्षणिक आणि लष्करी पदव्या देता येतील असं देखील म्हटलं गेलेलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आलं ज्यात 5 न्यायाधीश होते. AM अहमदजी, कुलदीप सिंग, BP जीवन रेड्डी, P सिंग आणि S सगीर अहमद यांचा समावेश असलेल्या विशेष खंडपीठाने पुरस्कार पुनर्संचयित केला आणि निर्णय दिला की भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे संविधानाच्या कलम 18 अंतर्गत पदवीचे पुरस्कार नाहीत. आता आपण भारतरत्न आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलूयात. ही घटना आहे 1992 सालची. 23 जानेवारीला राष्ट्रपती भवनातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं ज्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं. या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आणि याचिकाकर्त्यांनी पुरस्कार आणि त्यात मरणोत्तर उल्लेखावर आक्षेप घेत पुरस्कारापेक्षा एखाद्या उच्च व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं हास्यास्पद असून अशा व्यक्तीला भूतकाळाशी जोडणं हे निष्काळजीपणाचं कृत्य असल्याचं म्हटलं. 18 ऑगस्ट 1945ला त्यांचा मृत्यू झाल्याचं सरकारने अधिकृतपणे मान्य न केल्यामुळे त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देता येणार नाही असं देखील त्यात म्हटलं गेलेलं. पुढचा किस्सा प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न बनण्याचा. 5 जानेवारी 2019ला संध्याकाळी 6 वाजता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या घरी फोन वाजला. सचिवांनी प्रणव मुखर्जी यांना सांगितलं की पंतप्रधान मोदी हे लाईनवर आहेत. मोदींनी फोनवर सांगितलं की भारतरत्नासाठी मी वैयक्तिकरित्या तुमच्या निवासस्थानी यावं अशी परंपरा आहे, पण प्रजासत्ताक दिनासाठी आपले पाहुणे म्हणून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आलेत. त्यांच्यासोबत व्यस्त आहे म्हणूनच फोनवरच तुमची परवानगी द्या जेणेकरून 26 जानेवारीपूर्वी घोषणा करता येईल. तुम्ही हो म्हणालात तर मी राष्ट्रपतींना फोन करेन. प्रणव मुखर्जींनी हसून होकार दिला पण घरात कोणालाच काहीच सांगितलं नाही. त्यांच्यासोबतच राहणारी मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनाही त्यांनी काहीच सांगितलं नाही. त्यांच्या मुलीने याबद्दल त्यांना नंतर चांगलं सुनावलं सुद्धा. झालं असं की काही तासांनी टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज झळकायला लागल्या. राष्ट्रपती भवन सचिवालयातून जेव्हा शर्मिष्ठा यांना 3 नवीन भारतरत्नांची माहिती मिळाली तेव्हा ती तिच्या वडिलांशी प्रणव मुखर्जींशी बोलायला गेली. तुम्ही मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही असं शर्मिष्ठा यांनी विचारलं आणि प्रणव मुखर्जी म्हणाले, मी राष्ट्रपती भवनातून अधिकृत सूचनेची वाट पाहत होतो. आता आपण त्या 2 घटनांबद्दल बोलूयात ज्यात भारतरत्न हा राष्ट्रपती भवनाच्या बाहेर जाऊन देण्यात आला होता.
मुंबईतील ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर 18 एप्रिल 1958 ला झालेल्या एका सोहळ्यात धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. कर्वेंचं वय तेव्हा 100 होतं. विधवा पुनर्विवाहामध्ये कर्वेंचं काम अतुलनीय आहे. दुसऱ्यांदा अशीच घटना घडली ज्यात भारतरत्न पुरस्कार हा राष्ट्रपती भवनावर न देता कोणाच्या तरी निवासस्थानी जाऊन देण्यात आला. वर्ष होतो 2015, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून प्रणव मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्याच निवासस्थानी जाऊन भारतरत्न दिला. तुम्हाला आणखी कोणत्या पुरस्काराबद्दल असे किस्से माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विषय ऐका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.